हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर हा जो आपला ऑडिओ लेसन 4 आहे, यामध्ये आपलं इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन S2 आहे. तर यामध्ये युनिट 4 आणि युनिट 5 आपण बघणार आहोत. याची जवळपास मी 12 ते 13 IMP क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहे. तर चौथा आणि पाचवा युनिट. ठीक. तर सगळ्यात पहिला जो आहे क्वेश्चन्स, त्याचं नाव आहे, म्हणजे तो क्वेश्चन जो आहे तो आहे शालेय नियोजन व्याख्या सांगून प्रकार स्पष्ट करा. शालेय नियोजनाची व्याख्या सांगायची आहे आणि प्रकार स्पष्ट करायचे आहे. तर शालेय नियोजनाची व्याख्या आपण आधी बघूया. अभ्यासक्रमाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मानवी घटक, पाठ्यक्रम, अध्ययन अध्यापन पद्धती, शैक्षणिक साधने, उपलब्ध कालावधी आणि उद्दिष्टपूर्तीची पडताळणी याचा विचार करून कार्यवाहीसाठी तयार केलेला जो काही आराखडा असणार आहे त्याला आपण शालेय नियोजन असं म्हणतो. किंवा मग विद्यार्थी विकासाकरिता संपूर्ण शाळेचे समन्वित विविध कार्यक्रम आणि अभ्यासविषयक व सहशालेय विविध उपक्रम यांची कार्यवाही तसेच उद्दिष्टपूर्तींची पडताळणी यांचा शैक्षणिक वर्षासाठी विचारपूर्वक तयार केलेला जो आराखडा असतो त्याला काय म्हणू शकतो आपण? शालेय नियोजन असं म्हणू शकतो. तर त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत तर ते आपण बघूया. मग शालेय नियोजन करताना शिक्षक, विद्यार्थी, पालक व शिक्षक, विभागातील अधिकारी या सर्वांना नियोजन जे आहे ते प्रक्रियेत सामावून घेतलेलं असतं. मग शालेय नियोजन ही जी संकल्पना आहे ती प्रत्यक्षात अंमलात आणण्यापूर्वी शाळेच्या गरजा कोणत्या आहेत, त्या गरजा कोणत्या तऱ्हेच्या कार्यक्रमाचे नियोजन त्यामध्ये केलं पाहिजे, या गोष्टींचा अल्पकालीन आणि दीर्घकालीन असे दोन प्रकार त्यांनी पाडलेले आहेत. तर अल्पकालीन नियोजन म्हणजे काय ते आधी आपण बघूया. त्याची व्याख्या आहे तिथे की शालेय विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी कमी कालावधी लागणाऱ्या अशा स्वतंत्र बाबींचे नियोजन ज्यामध्ये केलं जातं त्याला अल्पकालीन नियोजन म्हणतात. फॉर एक्झाम्पल अध्ययन अध्यापनाचे नियोजन असेल, सहशालेय कार्यक्रम असेल, अभ्यासपूरक कार्यक्रम असेल. ठीक. मग त्याचे प्रकार असणार आहे परत विषय निहाय, शिक्षक निहाय, परत वर्गनिहाय, दैनंदिनी, मासिक निहाय आणि दिनदर्शिका निहाय अशा प्रकारे त्याचे प्रकार जे आहे ते तिथे दिलेले आहे. त्यानंतरचं जे आहे ते दीर्घकालीन नियोजन. दीर्घकालीन नियोजनाची डेफिनेशन काय आहे की शालेय विकासासाठी दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही भौतिक आणि अन्य सुविधा प्राप्त करण्यासाठी अधिक कालावधी लागणाऱ्या अशा स्वतंत्र बाबींचे नियोजन म्हणजे काय? दीर्घकालीन नियोजन असं म्हटलेलं आहे. त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत त्याचेही काही प्रकार त्यांनी दिलेले आहे. तर त्यामध्ये भौतिक घटक निहाय, अध्ययन साधन सामग्री निहाय, आर्थिक निहाय, परिसर निहाय, मनुष्यबळ विकास निहाय आणि शैक्षणिक व अभ्यासपूरक निहाय अशा प्रकारे काय असणार आहे दीर्घकालीन नियोजनाचे प्रकार जे आहे ते असणार आहे. तर अशा प्रकारे आपला फर्स्ट क्वेश्चन जो होता इथे पूर्ण झालेला आहे. दुसरा प्रश्न आहे तो आहे शालेय दर्जा मोजण्याची 10 मानके कोणती आहे ते लिहायला लावलेलं आहे तुम्हाला. तर 10 मानके कोणती कोणती असणार आहे ते आपण बघूया. शालेय दर्जा आणि त्याचे जे काही 10 मानके आहे ते ऑलरेडी आपण जे पहिले 10 मूल्य आपण बघितलेली आहेत जीवन मूल्य यामध्ये. तर ते जीवन मूल्य आणि 10 मानके जी आहे ती वेगवेगळी आहे. पहिल्यांदा हे समजून घ्या. ठीक. तर 10 मानके म्हणजे काय किंवा मग काय आहे ते आपण बघूया. मग शिक्षण तज्ज्ञ सॉक्रेटिस जो आपल्याला माहिती आहे वैज्ञानिक दृष्टिकोन ज्याने आपण म्हटलेलं आहे. तर शिक्षक तज्ज्ञ सॉक्रेटिस यांच्या मते जितक्या शाळा चांगल्या तितके राष्ट्र चांगले, जितक्या शाळा चांगल्या तितके शिक्षक चांगले. त्यामुळे शाळा समृद्ध व्हाव्यात व शिक्षक चांगले व्हावेत. कोणत्याही देशाची गुणवत्ता ही शिक्षकांच्या गुणवत्तेपेक्षा अधिक असू शकत नाही. म्हणून शैक्षणिक गुणवत्ता विद्यार्थ्यांमध्ये दिसायची असेल तर शाळा अधिक आणि शिक्षक जे आहे ते समृद्ध असायला हवे. मग शिक्षकांनी स्वतः समृद्ध व्हावे व शाळांना समृद्ध करावे यासाठी विविध कार्यक्रम शासन स्तरावर हाती घेण्यात आलेले आहे. याचाच एक भाग म्हणून भारत सरकारने राज्य सरकार व युनिसेफच्या मदतीने विकसित केलेल्या ज्या काही आमची प्रेरणादायी शाळा विकासाचे निकष या स्वयंमूल्यमापनाच्या साधनाद्वारे आपल्याला शाळेची श्रेणी जी आहे ती निश्चित होणार आहे. आणि त्या प्रगतीसाठी शिक्षक व मुख्याध्यापक हे शालेय दर्जा मोजण्याचे साधने म्हणजे अधिनियमातील 10 मानके यांनी निकष म्हणून त्याची पूर्तता जी आहे ती प्रयत्न जे आहे ते केलेले आहे. तर कोणते आहे? सगळ्यात पहिलं म्हणजे शाळेला इमारत. शालेय इमारत म्हणजे काय की शालेय इमारत सर्व बाबींनी सोयींनी युक्त असायला हवी. बरोबर. त्याचे बांधकाम पक्क असायला हवं, भक्कम आणि चांगलं असायला हवं. शालेय इमारतीचा आकार हा खात्याच्या नियमानुसार असायला हवा. विविध वर्गांसाठी खोल्या तसेच विविध विषयांसाठी वर्ग खोल्या पुरेशा प्रमाणात असायला हव्या. त्याप्रमाणे ज्या काही स्टाफ रूम असतील, विश्रांती रूम असतील, कार्यालयासाठी, मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र खोली, ग्रंथालय, प्रयोगशाळा, आरोग्यविषयक सुविधा, स्वच्छतागृहे, शालेय इमारतीला पुरेसे असे जिने आणि प्रवेशद्वार इत्यादींनी सोयींनी जे आहे शालेय इमारतीची रचना जी आहे ती करायला हवी. इमारतीमध्ये संरक्षण होण्यासाठी अग्निशमन यंत्रणेची सुद्धा व्यवस्था तिथे करायला हवी. दुसरं म्हणजे काय की मुख्याध्यापकांना स्वतंत्र कार्यालय. मुख्याध्यापक म्हणजे शालेय प्रशासनाचा एक व्यवस्थापनाचा केंद्रबिंदू मानलेला असतो. बरोबर. मग शालेय प्रशासनात त्याचे स्थान जे आहे ते महत्त्वाचं असतं. मग त्याचा कारभार व्यवस्थितपणे चालण्यासाठी व्यवस्थापक मंडळाने शालेय संदर्भात जे निर्णय घेतलेले असतील त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी शालेय इमारतीमध्ये मुख्याध्यापकांना स्वतंत्र केबिन असायला
हवे. तिसरं आहे शिक्षकांना शिकवण्यास स्वतंत्र खोली. मग बालकांची सर्वांगीण विकास व्हावा तो विकास जो आहे तो करण्यामागे शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. मग अशा सर्व शिक्षकांना शालेय इमारतीमध्ये शिकवण्यासाठी स्वतंत्र खोली असायला हवी. चौथा आहे मुलांना पिण्यासाठी पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था. शालेय इमारतीमध्ये मुलांना पिण्यासाठी स्वच्छ आणि निर्जंतुक पाण्याची कायमस्वरूपी सुविधा असायला हवी. स्वच्छ पाण्यासाठी पाणी साठा जो आहे तो करण्यासाठी शाळेत पिंप असेल किंवा मग टाकी असेल इत्यादी साहित्य उपलब्ध करायला हवे. नंतर पाचवा आहे मुलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे. मग शाळेत विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पुरेशा स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात यायला हवी. सहावा आहे मुलींसाठी पुरेशी गृहे, जशा की मुलांना वेगळे आणि मुलींना वेगवेगळे जे काय आहे स्वच्छतागृह जे आहे ते करायला हवं. नंतर सातवं आहे खेळाचे मैदान. बौद्धिक विकासाबरोबर विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होणं गरजेचं असतं. बरोबर. म्हणजे काय की खेळाशिवाय शिक्षण अपूर्ण आहे. म्हणून प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानावर वैयक्तिक व सांघिक खेळांची क्रीडांगणे आखलेली असायला हवी. तसेच खेळ साहित्यांची तरतूद करावी. तसे वेळापत्रकात खेळासाठी स्वतंत्र तासिकांची सोयसुद्धा जी आहे ती असायला हवी. आठवा आहे संरक्षक भिंत. म्हणजे काय की शालेय इमारतीची काळजी घेण्यासाठी परिसर स्वच्छ राखण्यासाठी संस्थेने प्रयत्न करायला हवे. म्हणजे काय की शाळेच्या इमारतीभोवती बाह्य गोष्टींपासून म्हणजे गुरेढोरे अन्य कारणांसाठी एक संरक्षण म्हणून त्याची शाळेची जी भिंत असते कंपाऊंड आपण ज्याला म्हणतो ते असायला हवं. नंतर आहे 9व विजेची सोय. शालेय इमारतीमध्ये सगळीकडे चांगल्या प्रकारे विद्युत व्यवस्था जी असते ती करायला हवी. इमारतीच्या सर्व खोल्यांमध्ये पुरेशा प्रमाणात प्रकाश योजना आणि पंखा या सुविधांची मीटरसह विद्युतीकरण जे असतं ते केलेलं असायला हवं. तसेच खेळाच्या मैदानावर व स्वच्छतागृहात विद्युतीकरण करण्यात यायला हवे. नंतरचं 10वं आहे ते आहे किचन शेड. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यासाठी शाळेत पोषक आहार शिजवण्यासाठी सुरक्षित अंतरावर स्वयंपाकगृहाची सोय करायला हवी. पोषण आहार तयार करण्यासाठी पुरेशा प्रमाणात साहित्य असायला हवं. उदाहरणार्थ भांडी असेल, गॅस सिलेंडर, शेगडी, चूल इत्यादी गोष्टी असायला हव्या. तर हे जे आहे ते 10 मानके जे आहे ते त्यांनी दिलेले आहे. शालेय दर्जा मोजण्याची 10 मानके. तर इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. नंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो आहे आपला सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची उद्दिष्टे काय आहे ते तुम्हाला लिहायला विचारले गेले आहे. तर खूप वेळेस मी सांगितलेलं आहे सातत्यपूर्ण सर्वंकष म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे काय आहे ते मी तुम्हाला सांगितलेले आहे. तरी पण एकदा शॉर्टकट मी तुम्हाला सांगते की सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हा अध्यापनाचा एकात्म असा भाग बनलेला आहे. बरोबर. पहिलं उद्दिष्ट आहे. दुसरं म्हणजे काय की अध्यापनात सुधारणा व्हावी, क्षेत्रीय कार्यात प्रभुत्व संपादनासाठी प्रत्याभरण म्हणून सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन जे आहे ते वापरलं जातं. तिसरं म्हणजे शैक्षणिक व शिक्षणपूरक क्षेत्रातील फलनिष्पत्तीसाठी योग्य व विश्वसनीय माहिती संकलन करण्यात येते. चौथा आहे शिक्षक व विद्यार्थी यांना स्वयंमूल्यमापनाच्या संधी उपलब्ध करून येतात. पाचवा आहे विद्यार्थी अध्ययन प्रक्रिया असेल, अध्ययन वातावरण असेल या संदर्भात भक्कम निष्कर्ष व अंदाज बांधण्यासाठी वेळेवर निर्णय घेण्याचे सहाय्य कोण करत असतं, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामधून होत असतं. अशा प्रकारे जे आहे त्याचे 2 प्रकार पडतात. ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, आकरिक आणि संकलित मूल्यमापन. त्याचे महत्त्वाचे फायदे आहे काही. तर फायदे काय काय आहे आपण ते बघूया. फायदे विचारलेले आहे पुढे. तर विद्यार्थ्यांच्या शालेय प्रगतीबरोबर शिक्षणपूरक क्षेत्रातील सहभागाची माहिती उपलब्ध होते, पहिला फायदा आहे. दुसरं म्हणजे स्वाध्याय, चाचण्या, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, सत्र परीक्षा यातील गुण बढतीसाठी उपयोगात आणले जाते. तिसरं म्हणजे बोधात्मक क्षेत्रातील उद्दिष्टांबरोबर भावनात्मक व क्रियात्मक क्षेत्रातील उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली ते बघता येतं. चौथं म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने शिक्षक वर्षभर अध्यापन व इतर उपक्रमांबाबत दक्ष राहू शकतात. पाचवा आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना शाळेचे जे काही योग्य असे मूल्यमापन करता येत असतं. सहावं आहे पालकांना आपल्या पाल्याची वर्षभरातील जी प्रगती आहे ती कळती. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे काय की परीक्षेवरील ताण जो आहे तो कमी करण्यास सातत्यपूर्ण सर्वंकष जे आहे ते मूल्यमापन करत असतं किंवा मग सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे फायदे आहे. ठीक. त्यानंतर आहे पुढचा जो प्रश्न आहे शालेय नोंदपत्रकांची महत्त्वे लिहा किंवा मग महत्त्व आणि फायदे लिहायला विचारलं गेलेलं आहे. तर शालेय नोंदपत्रकांची महत्त्व आधी बघूया की योग्य नोंदीमुळे विद्यार्थ्यांचा पत्ता लवकर मिळतो. नंतर आहे विद्यार्थ्यांसाठी संबंध आवश्यक व निश्चित माहिती मिळते. शाळेतील कोणत्याही प्रशासन कार्यविषयातील योग्य तेथे परिवर्तन करता येतं. शाळेच्या मालमत्तेचा उपयोग मानवी घटक कशा प्रकारे करता याची माहिती मिळत जाते. नोंदीमुळे कायदेविषयक गोष्टींची पूर्तता केली जाते. शिक्षकांना वर्षाच्या सुरुवातीलाच मुलांची माहिती मिळू शकते. शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार विविध अध्ययन पद्धतींची योजना करता येते. विद्यार्थ्यांमध्ये योग्य व्यक्तिमत्वाचा विकास साधता येतो. रजिस्टर्समुळे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे योग्य वर्गीकरण करता येते. विद्यार्थ्यांमुळे त्यांच्या संबंधी योग्य ते रेकॉर्ड ठेवता येतं. नोंदीमुळे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे प्रशासन व्यवस्थापन करता येते. अशा प्रकारे काय असणार आहे त्याचे महत्त्व जे आहे ते दिलेले आहे. तर फायदे काय काय आहे ते आपण बघूया. जसे फायदे असणार आहे त्याचे जसं त्याचं महत्त्व असणार आहे तसे त्याचे फायदे सुद्धा असणार आहेत. तर फायदे जे आहे तर ते काय असणार आहे की
सगळ्यात पहिलं म्हणजे काय की त्याची जी काही नोंद आहे ती आपल्याला कायमस्वरूपी म्हणजे जेवढ्या विद्यार्थी जेवपर्यंत आपल्या शाळेमध्ये असणार आहे तोपर्यंत त्याची नोंद ठेवता येते. नंतर आहे की उपस्थित असे अनियमितपणाला आळा घालता येतो, म्हणजे काय की अतिशय निश्चित स्वरूपातील जे काही सांख्यिकीय अहवाल असतात ते तयार करून ठेवता येतात. शाळेच्या सुधारणा व परिवर्तन घडवून आणण्यास मदत होते. चांगल्या विद्यार्थ्यांचे योग्य व्यवस्थापन करते ते. अशा प्रकारे काय आहे ते शालेय नोंदपत्रकांची महत्त्व आणि फायदे आहे विचारलं जाऊ शकतं. एकतर महत्त्व विचारतील किंवा फायदे विचारतील. ठीक आहे. नंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो आहे माझी समृद्ध शाळा यांची उद्दिष्टे आणि रचना लिहायला तुम्हाला विचारलेलं गेलेलं आहे. तर माझी समृद्ध शाळा म्हणजे काय, त्याची उद्दिष्ट आणि रचना आपण बघूया. तर उद्दिष्ट काय आहे ते आपण बघूया. विकसनाचे किंवा मग घटक जे आहे क्षेत्रनिहाय प्रगतीचे मुद्दे या आधारे शिक्षक व मुख्याध्यापक यांना स्वयंमूल्यमापनाचे साधन उपलब्ध करून स्वयंविकासाकडे नेण्याचा प्रयत्न करणं, शिक्षकांमध्ये आत्मविश्वास चिकित्सक दृष्टिकोन निर्माण होण्याची जागरूकता असणं, शिक्षक प्रक्रिया विद्यार्थी केंद्रित आनंददायी व रंजक बनवण्यासाठी शिक्षक मुख्याध्यापक यांना या साधनाद्वारे मार्गदर्शन करणं, शाळेला मिळालेल्या श्रेणीच्या आधारे स्वतः सद्यस्थितीचा आढावा घेऊन गुणवत्ता विकासनाला प्रेरणा मिळणं किंवा शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी गरजाभिमुख प्रशिक्षणाचे आयोजन करणं, शाळांनी स्वतः निश्चित केलेल्या श्रेणींचे पर्यवेक्षीय यंत्रणेकडून पडताळणी करून आढळून आलेल्या ज्या काही उणिवा असणं ते दूर करणं आणि त्याच्यासोबत त्याला मार्गदर्शन करणं, अशा प्रकारे त्याची उद्दिष्टे असणार आहे. तर रचना काय आहे ते आपण बघूया. रचना तिथे एका चार्टमध्ये त्यांनी दिलेली आहे की कोष्टक म्हणून एक चार्ट दिला आहे. त्यामध्ये क्षेत्र आहे, 4 क्षेत्र आहे. पायाभूत भौतिक व सुविधा, शैक्षणिक सुविधा. दुसरा आहे लोकसहभाग. तिसरा आहे शैक्षणिक संधींची समानता आणि चौथा आहे शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन. अशा प्रकारे त्याची रचना जी आहे तिथे त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे. तर पुढचा जो प्रश्न आहे तो आपला आहे NCERT कार्य जे आहे NCERTचे कार्य लिहायला तुम्हाला विचारलेली गेलेली असणार आहे. NCERT म्हणजे काय, त्याचे कार्य जे आहे ते तुम्हाला विचारलं जाईल. तर काय हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, खूप वेळेस बघितलेलं आहे. NCERT आणि SCERTचे जे कार्य आहे ते आपण बघितलेले आहे. तर मी परत तुम्हाला सांगणार नाही आहे, यामध्ये खूप सारा टाईम जो आहे तो वाया जातोय. तर नंतरचा जो पुढचा जो प्रश्न आहे तो आहे विद्या प्राधिकरणाची कार्य स्पष्ट करायला विचारले गेले आहे. तुम्हाला विद्या प्राधिकरणाची जी कार्य आहे ती विचारली गेली आहे. तर NCERTची कार्य आपण थोडक्यात बघूया, कारण भरपूर जण परत कन्फ्यूज होत असतात. तर काय आहे त्याची कार्य, तर शालेय शिक्षणाच्या विविध क्षेत्रांमध्ये संशोधन कार्यास उत्तेजन देणं किंवा मग संशोधन कार्य संयोजन करणं, संशोधन कार्यास सहाय्य करणं. नंतर आहे शालेय शिक्षणविषयक अभ्यास अन्वेषण व सर्वेक्षण हाती घेणं, शिक्षणातील सुविधा किंवा मग सुधारित तंत्रे असेल, पद्धती असेल त्यांचा निष्कर्ष प्रस्थापित करणं, अध्यापक अध्ययन क्रिया जी आहे त्यांच्यामध्ये संयोजन करणं, घटकांचे प्रशासन करणं किंवा त्यांच्या कार्यास समन्वय साधने जे आहे ते निर्माण करणं, प्रज्ञावंत मुलांचा शोध घेण्यासाठी परीक्षांचे आयोजन जे आहे ते करणं. तर अशा प्रकारे जे आहे ती कशाची कार्य असणार आहे, NCERTची कार्य जी आहे ती असणार आहे. ठीक आहे. नंतर विद्या प्राधिकरणाची कार्य तुम्हाला स्पष्ट करायला लावलेली आहे. विद्या प्राधिकरणाची कार्य काय काय आहे ते आपण बघूया. मग त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे शाळांच्या ज्या काही प्रगती आहे त्यांच्याविषयक नियोजनातून शैक्षणिक गुंतागुंतीच्या दृष्टीने गुणवत्ता व दर्जात वाढ करणं. दुसरं आहे शिक्षणविषयक आर्थिक तरतूद तयार करणं व शैक्षणिक संशोधनाला प्रोत्साहन देऊन संशोधनात्मक प्रक्रिया राबवणं. तिसरं आहे प्रशिक्षण कार्यक्रमात संशोधन व शिक्षणविषयक प्रसार करणं. चौथा आहे भारतातील शाळांमधून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा जो आहे तो सुधारण्याच्या दृष्टीने संशोधन करणं. पाचवा आहे मानव संशोधन विकास मंत्रालयाला धोरणात्मक सल्ला व मार्गदर्शन करणं. सहावा आहे शैक्षणिक धोरण ठरवणं. सातवा आहे शैक्षणिक आर्थिक नियोजन करणं. आठवा आहे आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे देशाच्या हितासाठी नियोजन करणं. अशा प्रकारे जे आहे ते काय असणार आहे, विद्या प्राधिकरणाची कार्य जी आहे ती असणार आहे. त्यानंतरचा आपला जो काही 5वा चॅप्टर आहे ज्याचं नाव असणार आहे की आपण त्याला म्हणू शकतो शैक्षणिक सुविधा व शैक्षणिक दृष्टिकोनाचा विकास जो आहे हा आपला 5वा चॅप्टर असणार आहे. ठीक. तर त्यामध्ये शैक्षणिक सुविधा काय काय आहे ते त्यांनी दिलं आहे. शैक्षणिक सुविधा संकल्पना वगैरे त्यांनी दिलेली असणार आहे. तर सगळ्यात आधी आपण बघूया की शैक्षणिक सुविधा किंवा मग सगळ्यात आधीचा जे काही टिपा लिहा प्रश्न आहे तो आपण बघूयात. तर टिपा लिहामध्ये तुम्हाला एक तर तुम्हाला रवींद्रनाथ टागोर किंवा मग महात्मा गांधी किंवा मग साने गुरुजी यांच्यापैकी कोणत्याही एकाचं जे काही शिक्षणविषयक योगदान आहे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे कोणतंही तुम्हाला एक जे आहे ते विचारलं जाऊ शकतं. ठीक. तर सगळ्यात पहिलं बघूया त्यातलं रवींद्रनाथ टागोर यांचे शैक्षणिक विचार टिपा लिहामध्ये विचारले जाऊ शकतात. तर रवींद्रनाथ टागोर यांचे शैक्षणिक विचार काय काय आहे ते आपण बघूया. शांती निकेतन आणि श्रीनिकेतन नाव तुम्ही वाचलेलं असेल. विश्वभारती या जगप्रसिद्ध संस्थेच्या कार्यातून गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर जे आहे त्यांचं शैक्षणिक विचारांचे दर्शन आपल्याला
घडून येते, बरोबर. तर त्यामध्ये काय आहे, शिक्षणात आश्रम व गुरुकुल पद्धतींचा अंगीकार असायला हवा. विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण द्यावे. नंतर आहे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा विकास शिक्षणाद्वारे होणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी अध्ययन अध्यापन अंतरक्रिया आनंददायी असायला हवी. विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीनुसार शिक्षण घेण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यांना स्वातंत्र्य असायला हवं. शिक्षणाद्वारे मानवतेचा साक्षात्कार घडून यायला हवा. अध्यापकांचं जे काही बालमानसशास्त्राचे ज्ञान असायला हवं. शिक्षणात आत्मविष्कार, कल्पकता किंवा मग कृतिशील विचार असायला हवे. शिक्षणाची जीवनाशी सांगड घातली असायला हवी. शैक्षणिक शिक्षण जे आहे ते मातृभाषेतून दिलं असायला हवं. नंतर आहे खेडी स्वयंपूर्ण बनवण्यासाठी शिक्षणात कृती कार्यक्रमाचा तयार जो आहे ते करायला हवे. शिक्षणातून स्वावलंबनाचे शिक्षण द्यायला हवं. शिक्षणाच्या माध्यमातून भाषा, भाव व ऐक्य यांचे ऐक्य असायला हवे. आत्मशक्ती आणि संघशक्ती जागृत करणारे शिक्षण द्यायला हवं. शिक्षणावर समाज व सरकार यांचे बंधन नसावे. ठीक. नंतर समाजाद्वारे स्त्री पुरुष समानता संधी देण्यात यावी. बाल शिक्षणाचे प्रशिक्षण, शिस्त, स्वातंत्र्य आणि अभिवृत्तीची स्फूर्त त्यांच्यामध्ये घालायला हवी. म्हणजे त्यांचा मेळ जो आहे तो विद्यार्थ्यांमध्ये बसवायला हवा. शिक्षण व विद्यार्थ्यांच्या समग्र व सर्वांगीण विकासासाठी असले पाहिजे असं त्यांचं मत आहे. अशा प्रकारे जे आहे त्यांचे रवींद्रनाथ टागोर यांचे शिक्षणविषयीचे जे आहे ते मत असणार आहे. ठीक आहे. नंतर महात्मा गांधी आहे यांची नई तालीम योजना जी आहे ती विचारली जाऊ शकते. त्यालाच आपण म्हणजे त्याला आपण म्हणूया बेसिक एज्युकेशन पुरस्कार जो आहे तो नई तालीम योजनेला त्यांच्या मिळालेला आहे. तर त्यामध्ये काय काय आहे नई तालीम योजना ती आपण बघूया. तर यालाच प्रचलित शिक्षण पद्धतीचे दोष जे आहे त्यांनी म्हटलेलं आहे. तर त्यामध्ये इंग्रजी भाषेला अवास्तव महत्त्व दिले जाते, यातलं पहिलं आहे. नंतर आहे उच्च शिक्षित कमी व अशिक्षित जास्त ही दुरी जी आहे ती वाढत गेलेली आहे. पुस्तकी ज्ञानावर जास्त भर दिलेला आहे. मातृभाषेला गौण्य स्थान आहे. हस्तकला व हस्त व्यवसायाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. खर्चिक असल्यामुळे सर्वांपर्यंत पोहोचू शकलं नाही. जीवनाशी निगडीत नसून विषयाची निगडीत आहे. भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब यामध्ये दिसू शकत नाही किंवा दिसत नाही. अशा प्रकारे त्यांना जे काय आहे नई तालीम योजना जी आहे ती दिलेली आहे. त्यानंतर मूल्योद्यमी जे काही शिक्षणाची तत्वे आहे ते सुद्धा विचारलं जाऊ शकतं की मूल्योद्योगी पद्धती कोणाची आहे. तर 1 मार्क्समध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकते की मूल्योद्योगी पद्धत जी आहे ती महात्मा गांधी यांनी केलेली आहे. ठीक. तर तुम्हाला 1 मार्क्ससाठी ते विचारलं जाऊ शकतं. नंतर शेवटचं आहे ज्याच्यामध्ये साने गुरुजी यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान जे आहे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर काय आहे भारतीय संस्कृतीची बीजे त्यांच्या कार्यातून सर्वत्र व्यापलेली दिसून येतात, बरोबर. नंतर आहे भारतीय संस्कृती हृदय आणि बुद्धीची पूजा करणारी आहे. कर्म, ज्ञान आणि भक्ती यांचा सचेत महिमा म्हणजे भारतीय संस्कृती आहे. भावनांची निर्मळता आणि मनाची उदारता यामुळे संस्कृती जीवनाला सुंदर बनवत असते. लोकसेवेकरिता शरीर, बुद्धी आणि हृदय यांचा जीवनात सुयोग्य वापर व्हायला हवा. मानव जातीस परस्पर मेळ घालणारी भारतीय संस्कृती आहे. श्रमिक, शेतकरी, कामगार यांच्या विकासासाठी सत्तेचा उपयोग करावा लागतो. दीनदुबळ्या गरीब लोकांबद्दल करुणेचा भाव असायला हवा. सत्य हे चिरकालीन असतं. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. ध्येय जेवढे उत्तुंग तेवढा त्यांचा मार्ग दूर व खडतर असतो. दुर्बलांना रक्षण देणं हीच बलाची खरी सफलता आहे. मन म्हणजे ब्रह्मसृष्टीचे तत्व होय. कला म्हणजे परमोच्च ऐक्य. भेदावर अभेद हेच औषध. कीर्ती हे उद्याचे स्वप्न आहे, परंतु पैसा ही आजची भाकर आहे. घर म्हणजे एकमेकांना माणसाळण्याची शाळा आहे. एकमेकांचा आदर म्हणजे काय की एकमेकांची माणसाळण्याची शाळा आहे. अशा प्रकारे त्यांनी जे आहे त्यांचे शिक्षण विषयीचे योगदान आहे किंवा विचार जे आहे ते असणार आहे. तर तिघांपैकी तुम्हाला कोणत्याही एकाचं जे आहे ते विचारलं जाऊ शकतं. कोणत्याही एका विचारवंताचं तुम्हाला इथे काय म्हणते त्याला योगदान जे आहे ते विचारलं जाऊ शकतं. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे शैक्षणिक सुविधा संकल्पना स्पष्ट करून गरज महत्त्व स्पष्ट करा. तर शैक्षणिक सुविधा हा आपला सगळ्यात पहिला टॉपिक आहे किंवा सगळ्यात पहिला आहे म्हणजे पॉईंट आहे चॅप्टरचा. तर काय आहे शैक्षणिक सुविधा? अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकांना शैक्षणिक सुविधा असं म्हणतात. किंवा शाळेची इमारत, फर्निचर, फळा, प्रयोगशाळा, ग्रंथालय, व्यायामशाळा, क्रीडांगण, संगीत कक्ष, चित्रकला कक्ष, कार्यशिक्षण कक्ष इत्यादींना शैक्षणिक सुविधा असं म्हणतात. किंवा शाळेची दैनंदिन कामकाज व अध्ययन अध्यापन प्रक्रिया परिणामकारक घडवून आणण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक घटकांना शैक्षणिक सुविधा असं म्हणतात. तर त्याची गरज बघूया. सगळ्यात पहिले त्याची गरज काय आहे? शाळेच्या कार्याला स्थैर्य व सातत्य मिळवून देण्यासाठी त्याची गरज आहे. दुसरा आहे अध्यापनास पोषक वातावरण निर्मितीसाठी. शैक्षणिक सुधारणांची व्यापार विद्यार्थी व समाजासाठी करण्यासाठी. एका दिवसात 2 सत्रांत शाळा भरवण्यासाठी. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचच्या सोयीसाठी. शालेय परिसर रमणीय, शांत व प्रसन्न ठेवण्यासाठी. विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अध्यापन करण्यासाठी. पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची सोय करण्यासाठी. परिसर स्वच्छता व सुशोभन करण्यासाठी. वर्गात
वर्गात चित्रे, तक्ते, प्रतिकृती ठेवण्यासाठी, प्रयोग करण्यासाठी लागणारे साहित्य ठेवण्यासाठी, अभ्यासपूरक अवांतर वाचनासाठी, ग्रंथालय समृद्धीसाठी, विज्ञान कक्षातील शैक्षणिक साहित्य ठेवण्यासाठी, विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण घेण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी, शालाबाह्य परीक्षांसाठी उपयोग करण्यासाठी, डिजिटल वर्ग निर्माण करण्यासाठी शैक्षणिक सुविधांची गरज जी आहे ती दिलेली आहे. ठीक आहे. नंतर त्याचं महत्त्व स्पष्ट करायला विचारलेलं आहे. तर महत्त्व काय काय आहे तर ते आपण बघूया. तर दुर्गम व डोंगराळ क्षेत्रांसाठी अंतराचा नियम शिथिल करावा किंवा मग छोट्या वाड्यावरील किंवा वस्त्यांवरील जे काही निकष आहे त्यांच्यासाठी शाळा सुरू करणं, शाळेला क्रीडांगण किंवा मग खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ घेणं, अशा प्रकारे त्यांनी जे महत्त्व आहे ते त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. ठीक. तर अशा प्रकारे त्याची एक तर तुम्हाला गरज विचारली जाऊ शकते तर ती इम्पॉर्टंट आहे. नंतरचा तिसरा प्रश्न आहे आपला लास्ट, तर तो आहे शिक्षण प्रक्रियेतील शिक्षकांची भूमिका स्पष्ट करा. तर शिक्षण प्रक्रियेमध्ये शिक्षकांची भूमिका काय काय आहे, शिक्षकांची वैयक्तिक कार्य दिलेली आहे, नंतर शिक्षणाची सामाजिक कार्य दिलेली आहे, त्यानंतर शिक्षण प्रक्रियेत शिक्षकांची एक भूमिका जी आहे ती गरजेची आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर काय आहे आपण ते बघूया. पहिलं म्हणजे बदलत्या समाजाच्या गरजा, राष्ट्रीय उद्दिष्टे, विद्यार्थ्यांच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक क्षमता आणि राष्ट्रासमोरील आव्हाने विचारात घेऊन अभ्यासक्रमाची रचना केलेली असते. नंतर आहे की शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीनुसार कल, क्षमता याबद्दलचे ज्ञान असायला हवं. दुसरं म्हणजे अभ्यासक्रम विकसन प्रक्रियेतील कार्यगटात सहभागी शासकीय प्रतिनिधी, अधिकारी, विषय तज्ज्ञ यांचा समावेश असायला हवा. नंतर विषयाच्या पाठ्यक्रमात समाविष्ट करायचे जे काही घटक असणार आहे त्यासाठी दिलेले शैक्षणिक अध्ययन अनुभव मूल्यमापनाद्वारे साध्य होण्यात हवा. त्याची निष्पत्ती किमान अध्ययन क्षमता आणि कौशल्य जे आहे ते विकसित करण्यासाठी सहाय्यक असायला हवं. नंतर आहे अभ्यासक्रम राबविताना येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी अभ्यासक्रमांसंदर्भातील संशोधन करून प्राप्त झालेले जे काही निकष आहे ते अभ्यासक्रमात निर्मिती व विकसन करण्यासाठी गरजेचे आहे. नंतर आहे अभ्यासक्रमाचा कच्चा मसुदा शिक्षण पालक, शिक्षणप्रेमी, विषय शिक्षण जे असणार आहे संघटना यांच्याकडे पाठवलेला जायला हवा. अभ्यासक्रमावर विषय संघटनांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रात व कृती सत्रात उपस्थित राहून आवश्यक ते बदल करण्यासाठी आपली मतं सुस्पष्ट मांडावीत. अभ्यासक्रमातील विषयांची व्याप्ती व तासिकांचे वाटप या पुरेशा आहेत की नाही त्यांच्याबद्दल मत शिक्षकांनी मांडावं. अभ्यासक्रमाची समृद्धता वाढवण्यासाठी विविध उपक्रमांचे नियोजन करणं, इतर समाविष्ट उपक्रम राबविणं, ज्या काही कार्यक्रमातील किंवा उपक्रमातील समस्या याबद्दलचे आपले जे काही अभिप्राय आहे ते योग्य प्रमाणात समितीस कळवणं, अशा प्रकारे काय असणार आहे त्याची शिक्षकांची जी भूमिका आहे ती असणार आहे. ठीक. तर अशा प्रकारे आपले जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन होते S2चे पूर्ण झालेले आहेत. तर आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील. तुमची एक्झाम जी आहे ती खूप जास्त लवकर आहे. प्रत्येक व्हिडिओच्या शेवट मी किंवा मग स्टार्टिंगला तुम्हाला सांगत असते, अलर्ट करत असते की तुमची एक्झाम लवकर आहे. ठीक. तर आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.